शंकरे, बलवंता, परश्या, रानू, तुम्हाला म्या बोलवून घेतलं त्याचं कारण तसंच महत्त्वाचं आहे. अरे जयराम, मग बोल की. आमदारांनी आम्हाला कसं हाकललं ते शंकराला विचारा. काय म्हणतात आमदार? आमदार म्हणलं पाटील आलं तर निधी देऊ. आईला या पाटलानं काय जादू केली राव. नाही, तुम्ही काय बी म्हणा, पण पाटलाचं नावच तसं आहे बरं का. रानू, तुझं म्हणणं काय? आता काय आपण पाटलाच्या वंजळीनं पाणी प्यायचं का? आणि बाबा खरं बी बोलायचं नाही का? मला सांगा, गेल्या 5 वर्षात काय दिवं लावलंस तुम्ही? पाटलाच्या विचाराची वतीनं ग्रामपंचायत 5 रुपये खायला मिळालं का कधी कोणाला? अरे चहा पण नाही. पण कामं किती झाली या बघा. ती गावची कामं झाली. तुमचं काय? घरातल्या पात्र्याला भोकं पाडल्यात. बसा गावाची घरं शाकारत. काय राव, पाटलाचा उदो उदो लावलाय. आपण काय नुसतं नावाला आहे का? घरच्या भाकरी बांधून गावाचा संसार करायचं दिस गेलं. पण मी म्हणते सरपंच, 1.5-2 साल होत आलं, काय दिवं लावलं वा आपण? गावाची कामं झाली ती पाटलांमुळं, गिनतीच नाही. पाटलाला बाजूला टाकलं, कुत्र्यासारखं हाकललं की तुम्हाला. आता काय माशा मारायच्या का? खोटं नाही म्हणा तुझं. आता काय करायचं तेवढं बोला. हे बघा सरपंच, आपण राजीनामा देऊन टाकतो. आईला 4 पैसे नाही तर फुकटच्या म्हशी बाजारायच्या कशाला? परश्या, आम्ही बी देतो राजीनामा. नाव मोठं, उत्पन्न छोटं. मेंबर झालो, मनमळकी फाटकी तुकडी कापडं बी घालता येत नाहीत राव. बरं, धुण्याचे पैसे निघाना तिथं. बायको रोज शेमगा करती. हे पण सगळ्याचं रड माहिती मला. माझी तर पदरमोड होती. ऋण काढून हाऊस भागवण्यासारखं चाललंय. सरपंच, माझं ऐकता का? तू बोल शंकर. आपण आहे ना, आपण पाटलाला धरून राहू. त्याने काय होईल? मनगटाव चुना. सरपंच ऐकून तरी घ्या. गरम कशा पाय होत आहे? बोल बाबा बोल. हे बघा, काम मंजूर होईस्तवर काका मामा म्हणत राहायचं. एकदा काम मंजूर झालं, ये रे माझ्या मागल्या. शंकरे, आल्या का तुला डोस काय बाबा? पण शंकरे, मांजराच्या गळ्यात घंटा बांधायची कुणी? पाटील तर पुढं लागतील ना. रानू, अरे पाटलासारखा माणूस आहे का भागात? अरे चुका पोटात घालून गावाचं भलं करणारा माणूस आहे तो पाटील. मग काय पाय धरायचं का त्यांचं? का हात मोडतात का? अरे परसाद हातावर पाडणार असेल तर लोटांगण बी घालू. मग कधी जायचं? काय पंचांग बघताय काय? चला लगी. हे बघा, कलानं घ्या. पाटील तापलं तर काही खैर नाही. परश्या, तू विषय काढायचा. चला. सगळे निघाले, वाड्यावर आले. काही घडलेलंच नाही असा चेहरा ठेवून पाटलांनी स्वागत केलं त्यांचं. बसा बसा बसा. सगळे बसले. पाटील, मसनवाट्याला जायचा रस्ता करायचा मनात आहे. मग करा. तुम्ही पुढं असल्या बिगर कसा व्हायचा? मी पुढं जातो, तुम्ही मागणं ढाकला मला, पार तोंडाव पाडा. सगळे गप. अरे पाणी मी आणलं, रस्ता मी आणला का नाही? आणला की. पण तुम्ही मला कसं डावलत आला ते बी माहिती असेल तुम्हाला. पाटील, हे बघा, झालं गेलं, गंगेला मिळालं. मागचं इसरायचं. आता आमच्याकडं बघूच नका, आता गावाकडं बघा. आजूबाजूच्या गावची माणसं मातीला आलं तर हसतेत. पाटील, मेल्या माणसाचा मुडदा घेऊन खांदेकऱ्याला चालता बी येत नाही. हा ना, जन्मभर हाल आणि जाताना बे हाल. पाटील, आम्ही तुमच्याबरोबर येतो. तुम्ही आमदार फंडासाठी सबूत टाका. बरं चला. समद गिळून टाकलं म्या. कधी जायचं ते बोला. आता काय सगळं तुमच्यावर. अरे मग चांगल्या कामाला येळ कशाला? चला. सरपंच, गाडी काढताय ना? काढतो की.
सगळे आमदारांच्या बंगल्यावर आले. नेहमीप्रमाणे बंगल्यावर गर्दी होती. पण कोणीतरी पाटील आल्याचं आमदारांना सांगितलं. आमदारांनी पाटलांना आत बोलवून घेतलं. बाकीचे त्यांच्या मागे आत शिरले. काय म्हणताय पाटील, तब्येत वगैरे बरी आहे ना? लय बाईच वारे बघा. मग लबाडांना का बरोबर आणलंय? बाकीच्यांनी नजरच खाली घातल्या. दारू पिऊन आले त्या दिवशी. आपण सरपंच आहोत गावचे हे सुद्धा विसरले. कपड्यावर सगळा ओघळ, दारूचा वास. काय बोलणार सरपंच? सरपंच बरं नाही हे लोकप्रतिनिधीला शोभत नाही. हे बघा साहेब, माणूस म्हणल्यावर चुकणारच त्यो. यगडाव घाला पोटात. पाटील, आता तुम्ही बरोबर आहात म्हणून आत घेतलं यांना. बोला. त्यो मसनवाड्याकडे जाणारा रस्ता, तो प्रस्ताव वाचला आहे मी. इस्टिमेट 8 लाखाचं जोडलं आहे. किती टाकू सांगा? ते आता मी कसं काय सांगणार? 10 टाकू का? ते तुमच्या हिशोबानं बघा की. मी 12 टाकतो. कोटेशन निघेल. पण लक्षात ठेवा सरपंच, दोन्ही बाजूची गटारंसुद्धा कोटेशनमध्ये असतील. कॉन्ट्रॅक्टर उत्तम काम करेल. चांगल्या माणसाला काम देतो मी. तुम्ही एकच करायचं, कॉन्ट्रॅक्टरला असं कर तसं कर अशा सूचना करायच्या नाहीत. आणि मुख्य, कॉन्ट्रॅक्टरकडे 1 पैसा मागायचा नाही. सरपंचासह सगळ्यांचे चेहरे खारकन उतरले. काम चांगलं होईल. तुम्ही बाकीचे बाहेर जा. पाटील, तुम्ही थांबा. सरपंच आणि त्यांचे सदस्य बाहेर गेले. पाटील, तुमचा सरपंच मला काही आवडलेला नाही आहे. आता हाताची 5 बोटं सारखे असतात का साहेब? तरी बी मूड बांधायच लागतात. आणि मूड बांधायची म्हणजे 5 बोटं एक वात्यात. पण तुम्ही सावध राहा, कानावर चांगलं येत नाही आहे. आता ते मला माहिती नाही वय. पण मला सांगा, गावचाही कस थांबून जमन का? बरं, तुम्ही चहा घेणार पाटील? नाही न गं, चहा न गं. आणि गर्दी कसली? गर्दी नेहमीची आहे हो. तुम्ही नेहमी येता का? अरे बाबा, 4 चहा सांग. शिपाई चहा आणण्यासाठी गेला. पाटील, तुम्हाला सांगतो, हल्ली गावोगावी हेच झालं आहे. गावचे सरपंच झारीतले शुक्राचार्य झाले. काम मागायला येतात. तुम्ही म्हणता तसं गावाची अडचण लक्षात घेतो, मी निधी टाकतो. पण हे सरपंच लोक 5-10% कॉन्ट्रॅक्टरकडे मागतात. मग सांगा, कसं काम चांगलं होईल? मग वर्षभरात रस्त्याला खड्डे पडतात. पॉट भरण्यासाठी मेंबर सरपंच झाला ना, मग हे असंच होणार ना. खरं आहे पाटील, तुमच्यासारखी माणसं आता कुठेच राहिली नाहीत. तेवढे चहा आला, चहा घेतला. पाटील, पुन्हा एकदा सांगतो, या सरपंचापासनं सावध राहा. मला तरी हा माणूस चांगला वाटत नाही आहे. पाटील काही बोलले नाहीत. ते तिथनं बाहेर पडले. मी काय म्हणते? बोल की. आजपासनं हातरून उषाताईच्या खोलीत टाकते. असं का? एकटी पोरगी. जाते मी. नक. का बरं? मला नाही आवडायचं ते. आता 9 वर्ष झोपती ना तुमच्या कडेला मी. पर नग. हे बघा, आता पोरीला जपलं पाहिजे. जपलं पाहिजे म्हणजे? तुम्हाला नाही काढायचं होते? काही न बोलता नभानं आपला अंथरूण उषाच्या खोलीत नेलं. ताई, हे काय? उषालाही नवल वाटलं. तुला नाही समजायचं बाई, 4था चाललाय. बरं, मग आता बाकी समज बंद. काय बंद? नवऱ्यानं बाईच्या कडेला झोपायचं नसतं. उषा गप्प झाली. आणि तुला आता पुरुषाची गरजच नाही. तुला आता गरज आहे ती बाईची. काय खावं, काय प्यावं, कसं झोपावं हे बाईच सांगते ना. ताई, खाण्यापिण्याचं काढलंय. काय काय खायला घालतो मला? माझा चहा बंद करून टाकला. सकाळी ग्लास भरून दूध, मग डिंकाचे लाडू. अगं, डिंकाचे लाडू कमरेला चांगला असतात. पण माझ्या कमरेला काय झालं आहे आता नाही कळणार तुला. अगं बाय, बाळणपण म्हणजे दुसरा जन्म असतोय. कंबार जाती. तुझं हातरून टाक. नाही असं कर, दोघींचं एकच टाक. पण श्रीमंतांना तिकडे झोप लागेल का? काय बाई नहवाल,
जणू रातभर माझ्याच पोळ्यात झोपत होतं. मी मुद्दाम घोरायची का उठलाच गडी, उठला का शिरला तुझ्या खोलीत. हे माहिती होतं तुम्हाला? तुमचं जमल्यापासनं रोजच्याला हेच तर चाललं होतं. मग तुम्ही विरोध नाही केलात. ते येड लागलं का मला? वाड्याच्या दिव्यासाठी वाटेल ते करायची तयारी आहे माझी. टाक हातरून. नको नको बाया, तू नको टाकू, तुला वाकायचं नाही, मीच टाकते. अहो हे करायचं नाही, ते करायचं नाही, मग मी करायचं काय? पोटात पोर आहे तुझ्या, त्याला फक्त धक्का लागू द्यायचा नाही. दोघे आडव्या झाल्या. नभानं आपला हात उषाच्या अंगावर टाकला. उषाचं सर्वांग शहारलं. ती जवळ सरकली. नभाने तिला छातीशी धरली. एकीच्या रोका. हो, काय खावंसं वाटतं तुला? मला असंच कुशीत झोपावंसं वाटतं. अहो मग झोपा की. ताई ताई माझा राग येत नाही तुम्हाला? नाही ग बाया. तिने पटापटा मुकेच घेतले. उषापुरती मोहरून गेली होती. किती गोड दिसता हो तुम्ही, चित्रातल्या ग्वाडबाईसारखं. काहीतरीच काय, तुम्हाला ना गारवार पण मानवले बरं का. सगळं खरं, पण मग खोटं काय बोलले? आता पोट पदरात लपवता येत नाही, काहीतरी करा. तशी येळच येईना. अहो पण एखाद्या दिवशी वाड्यात गहजब होईल. मी आहे म्हणलं ना, भिऊ न ग तू. हो मला सांगा, आईच्या नजरेतनं सुटलं असेल का हे? मी बोलून घेतलं त्यांच्याशी. काय होय की? मग आई काहीच म्हणाल्या नाहीत? आधी चिडले, पण सांगितलं समजून. काय सांगितलं तुम्ही? तुला काय करायचं आहे? तुम्ही ध्यानी मनी काय बी आणायचं नाही, ध्यानात ठेवा. पण मग आबांचं काय? हे पोट पाहिलं का? बघू बरं. नभानं पोटावर हात ठेवला. बयो नकारा झाला की. तुम्हाला काय, मला भीती वाटते इथे. मुद्दाम नभानं विषयच बदलला. पोटात पाटीन काय करत असतील व? पोटावर हात फिरवत नभानं विचारलं. उषा काही बोलली नाही. पाटील फिरायला लागले का पोटातल्या पोटात? हो तसं जाणवतं. लबाड बापासारखा असन. उषा सुखावली होती. ग्वाड वाटतं ना? हो. हो बघा बघा, पाटील फिरत्यात, चेंडू खेळत असतील नाही का? नाही हो, गळ्यात आवत धरलाय. वय तसं बी असन, माळ्याने तर करामत केली. उषा मोहरली. ताई आबांशी बोला ना एकदा. बोलते ग, घाबरू नको, मी आहे ना म्हणलं. पण मला भीती वाटते. एकदा सांगून झालंय, भिवू नका, आता झोपा. हात असाच राहू दे हातात, मी झोपते, झोपा. उषाला झोप लागली. नभाचा हात कितीतरी वेळ उषाच्या पोटावरनं फिरत होता. दिवाळीचे दिवस, घराघरात आनंदी आनंद. कापऱ्या, कानवले, कापण्या, लाडूच्या वासानं घर भरलेलं, सगळीकडे आनंदी आनंद. तेवढ्यात पोलिसांची गाडी गावात शिरली. जेवणावेळ. गाडी जयराम सपकाळ सरपंचाच्या घरासमोर येऊन थांबली. जयराम सपकाळ आहेत का? इन्स्पेक्टर रावतेंनी खणखणीत आवाजात विचारलं. हां आहेत की. इन्स्पेक्टर घरात शिरले. बसा की साहेब. मी बसायला आलेलो नाही. अहो जेवून जावा. सरपंच चला तुम्ही गाडीत बसा. मी? हो तुम्ही. काय केलं मी? ते सगळं पोलीस स्टेशनला सांगतो, चला. अहो पर केलं तरी काय? तेच सांगतोय. तुम्ही चालताय का? नाही चला. पोलीस पार्टी सरपंचाला घेऊन गेली. गावात एकच चर्चा सुरू झाली, सरपंचाने काय केलं. गंगूच्या तर डोळ्यांना धारा लागल्या. गाडी पोलीस स्टेशन बाहेर थांबली. चला रे. सरपंच पोलिसांच्या मागून चालत राहिला. इन्स्पेक्टर बसले. त्यांच्या समोरच्या खुर्चीत सरपंच बसायला गेले. उभा राहा तू, उभा राहा. गावात माणसांसमोर सरपंच म्हणून मान ठेवलाय मी. अहो जाहो म्हणालोय मी. याचा अर्थ माझ्या डोक्यावर नाही बसायचं. अहो पर मी केलं तरी काय? तेच मी विचारतोय. नामाचं काय केलं? कसा मारला त्याला? अहो साहेब मी नाही व मारला त्याला. मग कोणी मारला? फास लावून घेतला त्याने. जयराम, फास हा दिखावा होता. आम्हाला लोकांना फसवण्यासाठी, पण नामाचा खूनच. मला नाही माहिती. आमच्याकडे सबळ पुरावा आहे. मग मला कोर्टात न्या. ते पण होणार आहे. मला एकच म्हणायचं आहे, तू सरपंच आहेस,
स्वतः गुन्हा कबूल केलास तर तुझी शिक्षा सौम्य करता येईल. हे बघा, जे व्हायची ती सजा होऊन द्या मला. संशयानं घर जाळायला निघाला राव तुम्ही. पुरावा पुढं ठेवा मग बोला. याचा अर्थ वाकडं बोट केल्याशिवाय घी निघणार नाही. तुम्ही हाना मारा, खोटा आरोप ठेवा, बघू काय होतंय ते. याला आत घ्या रे. जयराम चिडला. त्या पाटलानं आग लावली असेल, त्यांनी कान भरला असतील, मग तुम्ही घेऊन आले मला. हा माणूस तेढा आहे, याला आत ठेवा. सरपंचांना घेऊन गेल्याचं गावभर झालं होतं. गंगू रात्री उशिरा पाटलाच्या वाड्यावर आले. पाटील, आव पाटील. हे बघा, त्यांना झोप लागली. नभा म्हणाली. हा उठवा की नभाताई, तुम्ही सकाळी या. पाया पडते हो, यांना पोलिसांनी नेलंय. काय चाललंय रे? पाटीलच उठून बाहेर आले. पाटील, अहो यांना पोलिसांनी धरून नेलं. बरं मग? अहो हाणतीन मारतीन. आता काय करणार? काहीतरी येडंवाकडं केलं असेल त्याने. नाही व जन्नीच्यान. नामाच्या बाबतीत काहीतरी असन. अहो ते वाकडं वागतीन, इकडचं तिकडं करतीन, पर खून नाही व करणार. त्याचं मैत्र कमी आहेत का? आग लागली त्यांना, घरोघरी फिरले, योक बाहेर नाही आला. बरं मी काय करावं असं म्हणणं आहे तुझं? पाटील, पोलीस स्टेशनला जावा, त्याला सोडवणार ना. आत्ता पोलीस स्टेशनात कोण जागा असेल? हो मग सकाळी सकाळी जा पाटील, मी बी येते संग. बघू. नाही बघू नका म्हणू, हात जोडते, पाया पडते. हे बघ गंगू, तुमच्या वेळ आली तर सकाळी जातोय मी. गुन्हा बिना असेल तर माझं काय बी चालणार नाही, सांगून ठेवतोय. गुन्हा नाहीच आहे व. ते मी बघतो. मी फौजदाराशी बोलील. जातो बिनगोर झोप. गावाचं नाक कापलं जावं असं मला तरी वाटतंय का? मी जाईल. गंगू हातापाया पडत गेली. सकाळी सकाळी पाटील तयार झाले. श्रीमंत पुढे येऊन उभा राहिला. आबा, कुठं निघाला? अरे रात्री जयरामला फौजदारांना नेलं. बरं मग? अरे किती झालं तरी गावाचं नाक आहे ते. सरपंच येतो, त्याला कळतं आहे का? वाकडे शिरणाऱ्याचं असंच होतं. अरे त्याचं त्याच्या संग. तुमची मानहानी किती करतो माहिती का तुम्हाला? हे बघ, त्याने कोंबडं मारलं म्हणून आपण पोरं मारायची का? आबा, सापाला दूध पाजू नका. हे बघ श्रीमंत, अरे गाव माझं, माणसं माझी, त्यांना सांभाळायचं मीच ना. नाही सांभाळा ना, पण इशारी नाक कशा पायी सांभाळताय? नवा अगं पिशवी दे. हां म्हणजे तुम्ही जाणारच? अरे हा ना, बघतो तर खरं काय झालंय. तुम्ही ऐकणारच नाही. पाय आपटं श्रीमंत गेला. पाटील पोलीस स्टेशनमध्ये आले. फौजदार आहेत ना? हां येते ना आत्ता. पोलीस म्हणाला. पाटील उन्हात तासभर बसले. फौजदार आले. राम राम फौजदार. अरे पाटील तुम्ही? जयरामला आणलाय ना व? हो पाटील, नामाच्या खुनाच्या बाबतीत संशय आहे. संशय वय? मग काय राव, संशय आल्यावर लगे कोंडत येतोय. फार उर्मट बोलतो तो पाटील. आता एखाद्याचा स्वभावच असतोय साहेब. तुम्ही पाहिलं असेल ना पाटील, खून झाला तेव्हा हाच पुढे पुढे नाचत होता. आपण एवढं कोणता नाही येत. पाटील तुम्ही काय एवढी बाजू घेताय त्याची? हे बघा साहेब, तुम्ही एस-टी असण्याचं साहेब. तुमच्यावर संशय घेतला तर बदनाम कोण होईल? कोण म्हणजे अख्खं पोलीस स्टेशन. गावगाड्याचं बी तसंच असतंय साहेब. सरपंच वाळ आला का आजूबाजूची माणसं बोलायची राहतात का? म्हणजे आबरू जायची ती गावाची. मी पाटील आहे, काय राहिला पाटील केला अर्थ? हे बघा पाटील, तो सरपंच सरळ नाही आहे. आता गाव म्हणल्यावर चाराशी चारतशी असणारच की. खरं आहे का खोटं आहे? नाही हे खरं आहे. आता कसं? म्हणून कोणाला बाहेर काढतो का आपण? हे बघा, सामद्यांना बरोबर घेऊन चालतो त्यो गावचा रखवालदार. बरं काय पुरावा मिळाला का त्याचा? काय त्याला 2 फटके मारले की बोलेल तो. आणला की काय बी बरळल. पण खरं असतं आहे का ते? हे बघा फौजदार साहेब, पुरावा मिळाला ना तर पायरी चढणार नाही मी पोलीस स्टेशनची. पण पुराव्याशिवाय त्याला कोंडू नका. समजा कोंडलं तर काय मग जिल्ह्यात साहेब आहेत ना, साहेबाला गारानं घालेल मी. पाटील तयारी मोठी दिसते तुमची. आता गावासाठी तेवढी तयारी नको आहे करायला. नाही तुम्ही तयारी कराल हो, पण तो तुमच्यावर कधीही उलटू शकतो पाटील. आता ते त्याचं काम आहे, आपलं काम आपलं आहे.
हे बघा पाटील, मी त्याला आत्ता सोडतो तेही केवळ तुमच्यामुळे. पुरावा हाती आला तर मात्र पायरीत चढणार नाही हो मी पोलीस स्टेशनची, शबूत देतोय. इन्स्पेक्टरांनी आदेश दिला. जयरामला बाहेर आणलं. हे बघ जयराम, या पाटलामुळे सोडतोय, पण पुरावा हाती आला तर मात्र तुला असा मारेन की हातपाय राहणार नाहीत. निघ आता. सरपंच पाटलाच्या पायावर कोसळला. पाटील. उठा सरपंच उठा. पुनिंद्या मला हिथं यायला लावू नका. सरपंचाचे डोळे भरले होते, शब्द घशात अडकले होते. पाटील आहेत ना? कोण? सरपंच का? या 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 की. सरपंच आणि एक तरुण आत आला. बसा बसा. दोघेही बसले. बरोबर कोण आहे? नवा पोऱ्या दिसतोय. मी केडगावच्या शहाजी बापूंचा मुलगा सुरेश. अरे वा वा वा. शहाजी बापूशी आमचा दांडगा संबंध बरं का. कसं काय म्हणतात शहाजी बापू? आहेत, बरे आहेत, घरीच असतात. थकला असन गाड. मोठा पैलवान बरं का शहाजी बापू. भागात जोड नव्हती त्याला. बरं मला सांगा कसं काय आला? स्मशानभूमीच्या रस्त्याचं काम मला मिळालं आहे. अरे वा वा वा. म्हणजे आमदाराने मानाव घेतलं म्हणायचं. पांडू, 2 छान पटकन. हे बघा, काम 16 लाख रुपयांचं आहे. रस्ता आणि दोन्ही बाजूची गटार. वा वा. आंधळा मागतो 1 डोळा, देव देतो 2. बरं मला सांगा काम कधी चालू करताय? माल मटेरियल येऊन पडलंय. मग या सरपंचाच्या हस्ते घ्या की उरकून. पण पाटील, थोडीशी अडचण आली आहे. बोला ना बोला ना. मी आडी अडचणीसाठीच इथं बसलोय. हे सरपंच थांबा, मी बोलणार आहे. पाटील मला सांगा, गाव कोण चालवतं? तुम्हीच की. आता सरपंच म्हणल्यावर तुमचीच तुम्ही. आता कसं बोलला? मला सांगा मेंबर किती? काय तुमच्या सकट 11. आता या 11ला सांभाळायचं. इकडं तिकडं जाणं आहे, खाणं पिणं आहे. काम धंदा सोडून गावाच्या पाट्या टाकाव्या लागतात. आलं गेलं आहे, खर्च आहे का नाही? पुढं बोला. गावाच्या असल्या कामातनं 4-2 रुपये निघालं नाही तर जमीन इकून पुढरपण करायचं काय का मी? असं आहे काय? आता ठेकेदार तुम्ही बोला. तुमच्या इस्टिमेटमध्ये गटार नव्हतं, बरोबर आहे ना? बरोबर आहे. ते साहेबांनी सांगितलं करायला. हो, आता मला गटारासह काम दिलेलं आहे. 3 कोटेशन्स आली होती. मी अगदी काठोकाठ काम घेतलं आहे. मटेरियल महाग आहे, त्यात मला क्वालिटीचं काम करायला पाहिजे. आता सांगा, यांना 15% कमिशन देऊन मला काम कसं परवडेल? मला परवडणार नाही ते. घ्या चहा घ्या. चहा आला होता, दोघांनी चहा घेतला. पाटील, यांनी कितीला काम घेतलं? यांना परवडतंय का तोट्यात जात्यात? याच्याशी आम्हाला काय करायचंय? चहा पाणी आहे का नाही आम्हाला काय? सरपंच, आता तुम्ही चहा घेतला, बरोबर आहे ना? होय की घेतला. त्याचे पैसे मी मागू का? म्हणजे आल्या गेल्याचं बघता, मेंबर सांभाळता, याच्याशी ठेकेदाराचा संबंध काय हो? पाटील, गावातलं कोणी काठी घेऊन मागा लागला होता का? कशासाठी झाला तू सरपंच? पाटील, तुम्ही आडग्यासारखं बोलताय. अरे 2,40,000 तुम्हाला द्यायला झाड लावलंय काय ठेकेदाराने? पाटील, समजा मी 2,40,000 रुपये यांना दिले तर कामाला क्वालिटी राहणार नाही. मी काय पैसे खिशातले देणार आहे का? मी खडी, ग्रीट, सिमेंट कमी वापरणार. नाही, तसं नाही करायचं. रस्ता चकाचक झाला पाहिजे. मग पाटील, काम उत्तम क्वालिटीचं होणार नाही. हे बघे ठेकेदार, तुझं कामच चालू देणार नाही. काम बंद करून टाक. सरपंच, येडेवाणी करू नको. सरकारी काम आहे. अरे काम गेलं उडत पाटील. सरपंच, अरे एकाच निधी गेला तर आमदार उभं नाही करणार. त्या आमदाराच्या तर सरपंच लाज नाही वाटत? खात्यात ताटात मुतताय. ते 3रं काम आहे गावाला त्यांनी दिलेलं. काय उपकार केले का त्यांनी? आम्ही निवडून दिलं त्याला. अरे जार, तू कुठल्या झाडाची पत्ती? 2 लाखाच्या वर मताने निवडून आलेत आमदार. तुम्ही वाजवा त्यांचं तुंतुन. हे बघा, या निधीतले 15% मला पाहिजे. मिळणार नाही.
मिळणार नाही? वय वय नाही मिळणार. चला ठेकेदार, तुम्ही चला माझ्याबरोबर. आम्ही उभं राहतो. कोण माईचाला लाडवा येतोय तेच बघतो. काही मोगलाई लागून गेली काय? टाळूवरचं लोणी पाहिजे. आजवर लय सहन केलं, आता नाही करणार. गावाच्या आड येतोय वय. सगळं सहन करीन, पण गावाच्या एकासाला आडकाठी नाही चालू देणार. सरपंच उठून निघून गेला. अरे आम्ही केला याला सरपंच, तर हा गावाच्या मुळावच उठला. चला चला ठेकेदार चला. तो आडवा आला ना तर तुडवतोच त्याला, मी आलाच पाहिजे. दोघं निघाले. ए शामराव चल, पारशी आहे, तू बी चल. पाटील सगळ्यांना हाक मारत स्मशानभूमीच्या रस्त्याकडे निघाले. पण श्रीमंत सोडला तर कोणी मागे आलं नाही. बायका पोरं बघे म्हणून हजर होते. ठेकेदार तुम्ही JCB चालू करा, कोण आडवा येतोय ते मी बघतो. सरपंच सर्व सदस्यांना घेऊन आला. ठेकेदार काम बंद करायचं. ठेकेदार काम थांबवायचं नाही. कोण चालू ठेवतो ते बघतो. श्रीमंत, तुझ्या हातातली काठी माझ्याकडे दे. पाटील, ईर्ष्येला लागू नका. तो पुढं ये रे, ये पुढं. गावचा रस्ता सरकारी पैशानं होतोय आणि तू आड येतो वय. मी सरपंच आहे. अरे एकासाच्या आड येणाऱ्या सरपंचाला काय काढायचा का? पाटील, तुम्ही बऱ्या बोलाने वाड्याचा. अरे मी तर कुकू पुसून आलोय, तू ये पुढं. भ्या आहे का मला? सरपंच 2 पावलं पुढं झाला तशी श्रीमंतानं पाटलाच्या हातातनं काठी घेतली. सुखळीचे, तुझं डोसकं जागेवर नाही ठेवणार मी. सरपंच पटकन 2 पावलं मागं सरकला. आणखीन कोणाकोणाच्या अंगात रग आहे त्यांनी बिया पुढं. या काठ्या घेऊन या, कुऱ्हाडी घेऊन या. या आईला तुमचे मेंबर झाल्यात मेंबर. पायका खाया पाहिजे वय तुम्हाला. अरे या की, दाखवा, काम बंद करून दाखवा, चला. एका ग्रामपंचायत सदस्यानं काढता पाय घेतला. भांडगोळा, गेले तुझे बगल बच्चे. आता तुझं काय करायचं सांग? बांधू का चेनपट? सरकारी कामात आडवा येतोय वय. आणि काय रे गावकऱ्यांनो, तुम्ही कोणाला भेताय? ह्या माकडाला. जो भील त्याच्या मागं राखूच लागतोय. यापुढं पालथा पाडा भाडव्याला. बायकांचा कलकलाट वाढला. त्या सरपंचाच्या बाजूला सरकल्या. तसं दुखावल्या सापानं डोकं खाली घेऊन पळावं तसा सरपंच पळाला. ठेकेदार, बोला की पाटील. भाकरी बांधून काम होईस्तवर इथं पालकट घालणार आहे मी. रात दिस काम चालू ठेवायचं. चालेल पाटील. तर मग घ्या जन्नीचं नाव आणि सुरू करा. JCB सुरू झाला. ट्रॅक्टर पळायला लागला. श्रोते हो, तुम्ही ऐकताय जगन्नाथ शिंदे लिखित राखणदार ही कादंबरी. आजचा 6वा भाग आत्ता तुम्ही ऐकलात. 7वा भाग ऐकण्यासाठी उद्या भेटूयात दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. नमस्कार.